कान्होजी राव। जी जहाँपना। तुम करोगे पहला वार। मैं? हाँ हाँ, तुम जाओगे हमारे सरजा खान के साथ प्रतापगढ़। लेकिन क्या हुआ, डर गए? नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं, पण प्रतापगढ़ म्हणजे मला। क्यों? तुमने तो वादा किया था ना कि हमारे साथ रहोगे, हमारे साथ लड़ोगे। हाँ म्हणजे आ तो गए, आलेलोच आहे, पण लगेच जंगवर पाठवू नका ना। क्यों? जहाँपना माफी करा, पण पूर्वीसारखी जंगवर जायची आदत राहिली नाही ना हो माझी, म्हणून। कोई बात नहीं है, धीरे धीरे आदत पड़ जाएगी। हाँ? आलमगीर बादशाह जो कह रहे हैं उसे कबूल करो, हाँ कहो और जाओ। अरे जाओ काय जाओ, मावळ्यांच्या विरोधात लढायचं? मला नुसतं पाहिलं तरी शेपलून काढतील की। क्यों कान्होजी राव? अरे का म्हणजे गुस्स्यात आहेत की। तो फिर हम कैसे एतबार करेंगे कि तुम मुगलिया सल्तनत के साथ हो और हमारे साथ लड़ोगे? तुम पर एतबार कैसे करें हम? बिल्कुल सही हुजूर आला। और अगर हम आपके साथ हैं तो आपको डरने की क्या जरूरत है? और दूसरी बात, वफादारी और नेकी दिखाने का तुम्हें अच्छा मौका है। चलो। आज तो सही फरमाया, वरना हम सभी तुम पर एतबार कैसे करेंगे कान्होजी राव? जहाँपना, लेकिन कान्होजी डर रहा है। ठीक है, तुम प्रतापगढ़ की जंग पर जाना जरूर, तलवार मत उठाना मगर। मगर? तुम उस इलाके को अच्छी तरह से जानते हो ना, वहां की खामियां, वहां की सीमाएं। जी जहाँपना। तो ठीक है, फिर ये तय रहा, सरजा खान को प्रतापगढ़ के दरवाजे तक तुम पहुंचाओगे। पते का रास्ता तो तुम ही दिखाओगे कान्होजी राव। आम्ही रस्ता दाखवणार, निर्दोषपणे रस्ता दाखवणार, पण तो आपल्या माणसासनी। शत्रूची मात्र आम्ही वाटच लावणार। राजे, काही चुकीचं बोललो का आम्ही? मुळीच नाही, योग्य तेच बोललात। आणि गणोजीराव, तुमच्या या कृतीतून स्वराज्याविषयीची काळजीच दिसली। अहो काळजी हाय तर, म्हणून तर एवढा आटापिटा केला। खूप चांगलं केलंत, अगदी योग्य वेळी आम्हाला सावध केलंत। आणि तुम्ही सावध केलं म्हणजे यापुढे आम्ही आणि आमची माणसं अगदी डोळ्यात तेल घालून राहू। हा, ते म्हणतात नव, रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा, तसंच हे बी। गणोजीराव, जागे तर आम्ही होतोच, पण तुमच्यामुळे यापुढे जागरूक राहू। गणोजीराव, तुमची ही कृती अनेकांना प्रेरणा देणारी आहे। एका अर्थानं हे तुमचे स्वराज्यावर उपकारच आहेत। राजे, हा उपकार कसले? माझं कर्तव्य केलं मी, एवढं करायला पाहिजेच की, स्वराज्यात राहतोय आपण। आज आमची या गोष्टीची खात्री पटली की आपली माणसं पाठीशी उभी असली तर औरंगजेबासारखे कितीही शत्रू आले तरी स्वराज्य डगमगणार नाही। कविराज। जी। गणोजीराव, आज आम्हाला खूप आनंद होतोय। थोरल्या महाराजांच्या विचारानं आपण सगळे भारावलेलो आहोत, त्यांचा विचार टिकवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। या प्रसंगाची याद म्हणून आमच्याकडून तुम्हाला ही भेट।
राज, क्या? राजे, यापुढे ही तलवार शत्रू विरुद्धच उगारली जाईल. ती खात्री आहेच. आता आज्ञा असावी. आज्ञा मिळणार नाही. राजाराम राजांचं लग्न आहे. नवरा नवरीच्या डोक्यावर तांदूळ टाका, आमचा पाहुणचार घ्या आणि मगच जा. नाही राजे, मला जायला पाहिजे. अहो तसंच धावत पडत आलोय मी. विघ्नासाठी धावत आलात, आता लग्नासाठी थांबा. गणोजीराव, अहो थांबा. तुमच्यामुळे मांडव शोभा वाढेल. आता अनायसे आला आहात, थांबा. तरी एकटं वाटत असेल तर आमच्या ताईसाहेबांना मेणा पाठवून बोलावून घेतो. सारी तैयारी हो चुकी है ना? जी हुजूर. कान्होजीराव, आप तैयार हो ना? तैयार नहीं तो हम प्रतापगढ़ की ओर कूच करने वाले हैं और आप है कि ठंडे पानी में बैठे हो. अब क्या कहूँ आपसे हुजूर. कहना क्या है? बादशाह सलामत ने आपको हुक्म किया है हमारे साथ जंग पे आने के लिए, और आप आराम फरमा रहे हो. अब क्या बताओ, ये हमारे हाथ की रेखा है तो देखो, हाथ की रेखा वो. हाथ में शमशेर देखने का समय है जनाब. नाही नाही नाही, और रेषा काय सीमा ओलांडू देत नाही बघा स्वराज्याची. क्या कहना क्या चाहते हो, और हमला कब करेंगे? अहो खान साहेब, हमल्याचं काय नाही, पण रेषा सांगतायत. कान्होजीराव, येणार 2 दिवस वाईट आहेत. अहो घातपात होणार आहे माझा, आणि माझ्या बरोबर आप कभी. हा तर तुमचं तुम्ही जा. तुम ये सब बातों को मानते हो? एकदम अनुभव आहे, तजुर्बा आहे. या बघा, तुम्ही एकटे जाल तर जिंकाल, मी सोबत असलो तर हार. कान्होजीराव, आप तो ऊंची दुकान का फीका पकवान निकले. अब ये हाथों की लकीरें आगे कर रहे हो. जहां पना मुझे फकीर बना देंगे, भगा देंगे यहां से मुझे. हुजूर, मी हात जोडतो, पण मी काही येणार नाही. पागल मत बनो कान्होजीराव, तुम्हें आना होगा मेरे साथ. जहां पना के सामने सब कुछ कबूल किया है तुमने. सोचो, हाँ हार जाओगे मेरी वजह से. ठीक है, एक बात हो सकती है. तुम हमें खुफिया रास्ता दिखाओ. रास्ता दिखाकर तुम वापस आ सकते हो. हेच चालेल, मग काय अडचण नाही. नाही, हातावरच्या रेषेमुळे थांबलोय, नाही तर माझा घोडा अर्ध्यात पोचला असता आता पावतो. ठीक है, ठीक है, चलो जल्दी करो. शादी का जश्न शुरू हो गया है. हा, आणि आपण बाराती म्हणून जायचं. ओ वा वा वा. बाराती तो हमारे सामने खड़े हैं. क्यों काजी साहब? जी जहां पना, मैं कुछ समझा नहीं. राव जी पंत का खत मिला, पढ़ा हमने, मगर जब आपके मुंह से ये सारी बातें सुनी तब हमें यकीन आया. अच्छा है, वहां चंबा शादी का जश्न मनाएगा और हम उसकी चिता रचाएंगे. हम कहते हैं जहां पना, पता नहीं ये संभा किस मिट्टी का बना हुआ है, डरता ही नहीं. वजीर आला डरता है, बाकायदा डरता है, मगर दिखाता नहीं. कोई बात नहीं, उसने डर आज तक देखा कहाँ है, देखेगा. अब एक काम कीजिए, चंबा के जितने सरदार सिपाही उसके खिलाफ बगावत करना चाहते हैं उन्हें फौरन हमारे सामने पेश किया जाए.
गुस्ताखी माफ जहांपना, लेकिन वो सब लोग अपनी बगावत को राज रखना चाहते हैं और इसी शर्त पर वो सब लोग हमारा साथ दे रहे हैं। पता है, पर हम भी देखना चाहते हैं जब वो एक दूसरे को आमने सामने पाएंगे तो कैसा महसूस करेंगे। भाई उन्हें भी तो पता चलना चाहिए ना कि उनके साथी आखिर हैं कौन। वाह, बहुत खूब। क्यों काजी साहब, ये बगावत करने वाले लोग आएंगे ना? जी जरूर आएंगे। लेकिन शादी वहां और बाराती यहाँ हमारे सामने। बिल्कुल सही फरमाया वजीर आला, अब तो बहुत मजा आएगा। जी जहांपना, उन सबको कल ही आपके सामने हाजिर करता हूँ। बहुत खूब, कीजिए, बहुत मजा आएगा। गुस्ताखी माफ, लेकिन ऐसे कितने बगावती लोग आएंगे? हमें लगता है 20। आपको मिला के हो सकता है 50 भी हो। क्यों? जहांपना, लेकिन मैं तो अपनी मर्जी से आया हूँ। बगावत के लिए सिर्फ मर्जी काफी होती है काजी साहब। वजीर आला जी, उन लोगों को यहाँ जल्द से जल्द पेश किया जाए। हमारी अगली चाल उन नाराज लोगों का भरोसा जीतना होगी। ये शादी संभा के लिए यादगार साबित होगी और ये रायगढ़ पर आखिरी जश्न होगा। उसके बाद ना कोई शादी ब्याह, ना ही किसी तरह का जश्न। अजून रांगोळीच काढणं चाललंय का? हो, रांगोळीच काढतायत ताराबाई. मातोश्री, बघा तरी काय रांगोळी काढली आहे तुमच्या सुनबाईंनी. रांगोळी पण रांगोळी काढली आहे हमी साहेब तुमच्या लेकीनं. माझ्या ताराऊची रांगोळी अशीच. ढाल, तलवार, भगवा, राजमुद्रा, रायगड, राजगड. कधी तिनं चांगली फुलं काढली आहेत, नक्षी काढली आहे, असं नाही. आता अशाच रांगोळ्यांची गरज आहे. आणि रांगोळी काढणाऱ्यांचीही. काही नाही हो, आपल्या वडिलांची गुण घेऊन आली आहे मुलगी. कुठलंही काम असू दे, स्वराज्याची माया डोकावतेच. आणि ही पोर आता रायगडची नवी सून होणार. हो, भाग्यच आहे हो आमचं. आमच्या तळबीड गावाच्या आई पांढरीचा पांग फिटला बघा. ही गोष्ट झाली भाग्याची, पण कसं आहे उमाबाई, ज्याचा त्याचा शेर असतो. तर एवढी धांदल धामधूम, तरी पण राजाने माझ्या लेकीला छत्रपतींची सून म्हणून करून घेतलं. या उपर भाग्य ते कुठलं बाई? मामी साहेब, आम्हालाही आनंदच आहे. ताराऊ सारखी हुशार मुलगी गडावर सुनबाई म्हणून येते. हो, पण बघा तर तुमच्या सुनबाई आत्ताच लाजाळूचं झाड झाल्यात. हो ना हो, बाळराजेंचं नाव कानावर पडलं की झालीच सुरुवात लाजायची. आता लग्नात नाव काय घेणार कुणास ठाऊक. ताराबाई, जरा चांगलंच नाव घ्या. हा मातोश्री, बघा नाव. चला, एवढं मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडलं म्हणजे झालं. विघ्न तर काय राजांच्या मागे पुढेच धावत असतात. त्यांनी लग्नाच्या मांडवात उभं राहावं. छत्रपतींच्या हातानं 4 तांदूळ माझ्या लेकीच्या डोक्यावर पडावेत, एवढीच खंडेरायाला मागणी आहे. नका काळजी करू, सगळं ठीक होईल. काजी साहेब,
या थांबा. बोला, एवढा अंधार करून आलात ते? अहो कामच असं होतं की अंधारात यावं लागलं. काय? अशरफिया बादशाह सलामतने तुमच्यासाठी भेट पाठवली. अहो काय हे? आणि तपासणी झाली असती तर? कसली तपासणी? आणि कोण घेणार? कोण घेणार म्हणजे? पंत, आम्ही स्वराज्याचे न्यायाधीश, आमच्यावर कोण संशय घेणार? तेही खरंय म्हणा. बरं बोला, कशासाठी ही बक्षिसी? बक्षिशी नंतर मूडभर नाही, मोठी भर भरून मानुकीत नाही. अहो पण कशाबद्दल ही खैरात? खैरात फक्त बादशाह सलामतांसमोर जाऊन उभं राहण्याची. नुसतं उभं राहण्याची खैरात? आपण तिथे जायचं, उभं राहायचं, मग बादशाह सलामत आपल्याशी बोलणार, शाही खाना घेता घेता बाते करणार. हो, पण मला गडावरून खाली तरी उतरता येईल का? इथे लग्नाची तयारी सुरू आहे, त्यात पाहुणे रावळे, गडाचा पहारा, आणखीन किती गोष्टी सांगू तुम्हाला. आणि अशा काळात आपण गडावर नाही, मग संशय येणार तर. आणि आता गडावर चौक्या पहारे कडक केलेत. मग मी जाऊन भेटतो आणि भेट पोचली म्हणून त्यांना सांगतो. हा, असंच सांगा. आणि अगदीच विचारलं तर सांगा मी कुर्निसात सांगितलंय असं बोला. सांगतो, मी माझ्या पद्धतीनं सांगतो. शेवटी वकीलही आहे मी, आणि माझ्या पक्षकाराची बाजू मांडण्यात माझं आयुष्य गेलंय. कविराज, गडाची जोखीम तुमची राहील. जी राजा, परंतु एक विनंती आहे. बोला. इथल्या आपल्या गणगोताची, पाहुण्यांची मला तितकीशी माहिती नाही, त्यामुळे गडावर कोण येतं कोण जातं हे मला कळणार नाही. त्यासाठी रायप्पा आहे. रायप्पा. जी धनी. लग्न प्रसंगी लोक येतील जातील, त्यांची आजपासूनच शहानिशा सुरू करा. चौक्या पहारे तुझे असतील. जी धनी. या. खंडोजी, बाले किल्ल्याची जबाबदारी तुमची. तशी आज्ञा महाराज. निळोपंत, गडापासून 2 कोसावर गस्त सुरू करा. किंचितही संशय आला तर कोणाचीही तमा बाळगू नका. आम्हाला खात्री आहे औरंगजेब लग्नात विघ्न आणणार, तो गप्प बसणार नाही. कसा गप्प बसल राज? तुम्ही त्याच्या कानाजवळ अगोदरच फटाका लावून आला इथे. या मामासाहेब, तुमचीच वाट बघत होतो. आणि आता ती सरसेनापती पदाची पगडी खिनभर बाजूला ठेवा आणि वधुपिता म्हणून मळवट भरून घ्या. तेच बोलाय आलो होतो. जरा लांबचा मुहूर्त घेतला असता तर मोठ्या धामधुमीत माझ्या ताराचं लग्न केलं असतं. छे मामासाहेब, आता सनई चौघडे वाजणारच. आणि चिंता करू नका, लग्न धामधुमीतच होईल. आता म्या काय बोलावं? जसं तुम्ही म्हणाल तसं. आपला आदेश. सरसेनापतीजी, आपलं अर्ध लक्ष मांडवात आणि अर्ध मोगली फौजेवर, असं तर होणार नाही ना? तसं काय बी नाही. पण एक गोष्ट नक्की, औरंगजेब काही गप्प बसणार नाही. राजा, बहिर्जी काका, मुजरा राहू द्या, अधिक खबर सांगत चला. राजा, तो औरंगजेब लय हट्टाला पेटलाय. काय केलं औरंगजेबानं? त्यानं प्रतापगडाच्या रोखानं कपटी सर्जा खानाला पाठवलंय.
प्रतापगडावर कब्जा करायला. प्रतापगड